माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आहे. मुख्यमंत्री पदाचा दावेदार आता कारखान्याची निवडणूक लढतोय अशा पद्धतीने टीका अजित पवारांवर होते. कसं बघता या निवडणूक? नाही, आता या सहकारी संस्थेच्या निवडणुका आपल्या मतदारसंघातील असतात. त्या अतिशय जबाबदारीनं संस्था ताब्यात ठेवणं आणि पारदर्शीपणानं चालवून त्याच्यामधून आपली बदनामी होणार नाही ही काळजी नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या एका उद्देशानंच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अजितदादा लढवत आहे असं माझं मत आहे. विशेषतः माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं आज देशामध्ये सर्वात उच्चांकी दर दिलेला आहे. मला वाटतं अजितदादांना त्यांना पदाची हाव नाही, कारण त्यांनी MSC बँकेच्या संचालकाचा पूर्वी राजीनामा दिलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती पुणे बँक त्याचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी अनेक पदं ही सोडलेली आहेत. परंतु यावेळेला ते लढत असावेत की माळेगाव सहकारी साखरेच्या निमित्ताने या देशामध्ये सहकारी संस्था कशी चालवावी, पारदर्शीपणाने कशी चालवता येते आणि देशात उत्तम दर कसा देता येतो हे सहकारामध्ये आदर्श दाखवण्यासाठी ते निवडणूक लढवत आहे असं माझं मत आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय पदाची त्यांना हाव नाही आणि दुसरीकडे अध्यक्ष पदासाठी स्वतःच अर्ज भरलाय, तर निवडणूक लढतायत. पवारसाहेब म्हणतात कारखाना मी स्थापन केला, मी लोकांना संधी दिली, लोकांना संधीच देणार नसाल तरी असं कसं चालेल? नाही, मी तेच सांगितलं ना, सहकारी संस्था एखाद्या वेळा अडचणीत आल्या की नेता बदनाम होतो. ही सहकारी संस्था त्याच्या मतदारसंघातही आहे आणि या कारखान्याचा सर्वोच्च देशाचा दर देऊन पारदर्शी कारभार करून एक सहकारी संस्था कशी चालवावी याचा देशामध्ये आदर्श ठेवण्याचा प्रयत्न अजितदादा करतायत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला पैशांचं वाटप बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये जोरात झालं असा आरोप होता. त्याच्यावेळी PDCC बँका रात्री ओपन होत्या आणि त्या कशा काय ओपन राहिल्या असं सवाल उपस्थित होता. आता माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे आणि आताही PDCC बँक 11 वाजेपर्यंत ओपन आहेत आणि तिथं मतदारांच्या याद्या सापडत आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा 8व्यांदा सलग निवडून आले आणि 1 लाख मतापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक हे मताधिक्य त्याला मिळालेलं आहे. पैसे देऊन 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवत नाही. असं असतं तर सगळ्यांनी पैसे वाटले असते. मला वाटते हा बदनामी करण्याचा, त्यांना मताधिक्य जे मिळते देशात उच्चांकी, त्याला बदनाम आणि डाग लावण्याचा प्रयत्न हे करतायत. आपलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होतील अशा पद्धतीची चर्चा आहे. कसं आव्हान सेनेकडून होत आहे, आज त्यांचे दोन्हींचे मेळावे आहेत. तुम्ही काय आव्हान? अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे की असे पक्ष एकत्र असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण दुसरीकडे शिंदे ची सेना ही देखील राज ठाकरेंकडे युतीबाबत जो प्रस्ताव आहे हा देखील अंतिम टप्प्यात आहे. त्याकडे नेमकं कसं पाहता? कारण दोन्हीही शिवसेनेकडनं मनसेला युतीबाबत विचारलं जात आहे. त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि माहिती असण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमचा पक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये बळकट कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर, तुम्ही पालकमंत्री अनेक वर्ष राहिलेला आहात. पालकमंत्री पदासाठीच आता अघोरी पूजा घालण्याचे प्रकार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून होत आहेत. रायगडचं पालकमंत्रीपद मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कुटुंबमय सुरू आहे. अशा वेळी पालकमंत्री पद मिळवण्यासाठी भरत गोगावले यांना अघोरी पूजा केली असा थेट आरोप आपल्या पक्षाच्या युवकच्या प्रदेशाध्यक्षांनी केला. व्हिडिओ व्हायरल केला. आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर ती पूजा कशासाठी होती हे काय आपल्याला माहिती नाही. माझं मत असं आहे की यामध्ये लवकरात लवकर तोडगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काढतील. ते अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि लवकरात लवकर तोडगा, कारण युतीमध्ये राहिल्यानंतर आपण एकमेकावर टीका न करता कशा पद्धतीनं प्रश्नांची सोडवणूक होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे तटकरे साहेबांवरतीच आरोप केलेले आहेत शिवसेनेच्याच आमदारांनी की त्यांनी शासकीय जमिनी लाटलेल्या आहेत. गंभीर आरोप आहेत. त्यांना तटकरे साहेब कायदेशीर उत्तर देणारच आहेत. मात्र युतीत यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडू इच्छित नाही, हा रायगडच्या प्रश्नामुळेच अनेक प्रकारचे जे आरोप करतायत ते अतिशय अयोग्य आहेत. युतीमध्ये जर एक वाक्यता राहायची असेल तर असे आरोप करून उपयोग नाही. वास्तविक तटकरे साहेब यांच्यावर अनेक यापुढे आरोप झालेत, परंतु ते त्यामधून अतिशय निर्दोष असल्यामुळं त्यांचं निर्दोषत्व अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मला वाटते असे आरोप आपल्या युतीतल्या कुठल्याही नेतेमंडळी एकमेकाच्या पक्षावर करणं, व्यक्तीवर करणं हे अतिशय अयोग्य आहे. याची दखल तिन्ही नेते मंडळी, मग राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं मला वाटतंय. सुद्धा वारंवार पाहिलंय की मंत्री आहेत तटकरेवरती टीका होती. तटकरे क्वचित उत्तर दिलं जातं
तर हे मतभेद कधी दाखवणार कारण चित्र एकंदरीत तुम्हाला वाटत नाही माहितीमध्ये नाही हे चुकीचं आहे. आता तटकरे साहेब कधीच अशा विषयावर बोलत नाहीत. कारण किती एखादा प्रदेश अध्यक्ष राज्याच्या एका मोठ्या पक्षाचा तो अशा गोष्टीबद्दल कधीच वाच्यता करणार नाही. कारण आमचं पक्षाची शिकवण आहे ते संयम, शिस्त आणि विनय हा आमच्या पक्षाचा गुणधर्म आहे. साहेब तुकाराम सुर्वे असतील किंवा स्नेहल जगताप असतील यांना प्रवेश देऊन कुठेतरी शिवसेनेच्याच आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून ही उत्पन्न भावना ही शिवसेनेकडनं केली जात असल्याचं आता तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की जे तिन्ही पक्ष आपले आहेत विरोधकात महाविकास आघाडीचे त्यांचे जे उमेदवार असतील त्यांना घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचं ते प्रत्येकाने काम आपलं सुरू केलेलं आहे. त्यामुळे एकमेकावर दोष देण्यात काय अर्थ नाही. काही दिवसात तुमच्यातच वाद होतील अशा पद्धतीचं चित्र आहे. केपी पाटलांना तुम्ही घेतलं, त्यांच्या विरोधात जे लढले ते भाजपमध्ये, इकडं शिंदेना ठीक आहे. आता मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये आपली जास्तीत जास्त लोक निवडून आणण्यासाठी सगळे आपापले पक्ष आपापल्या पद्धतीने व्यूहरचना करतायत. जयंत पाटलांच्या बरोबर तुम्ही काम केलेलं आहे. मागच्या काही दिवसात त्यांच्या भाजप सोबतच्या नेत्यांच्या भेटीच्या चर्चा समोर आल्या होत्या. आता एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे महत्वाचे नेते असणारे उदय सामंत यांच्यासोबत 1.5% चर्चा झाली. नाही एकंदरीत जयंत पाटील साहेब या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नाराज आहेत. अनेक वेळा त्यांनी माझ्यावर खंत बोलून दाखवलेली आहे. ते मला नागपूरला म्हणाले होते की माझं कशात मन लागत नाही, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. नेमकं आता काय त्यांना करायचं आहे मी काय माझी त्याची भेट नाही. जर माझी भेट झाली तर अवश्य तुम्हाला पहिल्यांदा मी सांगेन त्याच्या मनात काय आहे. काँग्रेसमध्ये सोबत चला म्हटलं ना त्यांना, चला आपण सोबत जाऊ म्हणून. मी अनेक वेळा सांगितले त्याला. काय म्हणणं काय त्यांचं? आता राष्ट्रवादी दोन्ही एक होतील अशी चर्चा होती. आता काल पवार साहेबांनी पूर्णपणानं ब्रेक लावलेला आहे. आता जयंत पाटील साहेबांची काय भूमिका आहे त्या भेटल्यानंतर कळेल मला. सर या जे शरद पवारांना वेगळी भूमिका अचानक जाहीर केली याचं एक कारण प्रामुख्याने समोर येत आहे की माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता 6 जागांचा शरद पवारांना, त्यांच्याकडून 4 जागा देणं तुमच्याकडून मान्यता नाही, मिळाली. आम्हाला आणि यावेळी अजित पवारांना वेगळा निर्णय घेतला. माळेगाव सहकारी साखर कारखाना त्या तालुक्यातला एक सहकारी कारखाना आहे. त्याचं काय आमच्या राज्यातल्या नेते मंडळींना किंवा राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावं असं काय नाही. ते काय घडलं आम्हाला माहिती नाही. परंतु अशा छोट्याशा कारणावर पवार साहेब असं वक्तव्य करतील असं वाटत नाही. भाजप बडगुजरांना घेत आहे, ज्यांच्यावर आरोप झाले, देशद्रोहाचे आरोप असतील, मोठमोठे गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, सगळ्यांना सध्या सोबत घेतलं जात आहे. म्हणजे त्या कुठेतरी या लोकांना क्लीन चिट दिली जाते का? जाणीवपूर्वक यांची बदनामी झाली असं मुख्यमंत्री मोदयांनी काल त्याचा खुलासा केलेला आहे आणि बडगुजरावर काय आरोप कसे सिद्ध झालेले नाहीत हे त्यांनी सांगितलेलं आहे. काल त्याचा खुलासा केला. जयश्री पाटलांनी काल आपण पाहिलं तर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. एकूणच जी पश्चिम महाराष्ट्रातली मोठ्या नेत्यांची रांगडी म्हटलं तर त्या घराण्यात कसं पाहता आपण की एकूणच मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपापले पक्ष सगळे आपापल्या पद्धतीने व्यूहरचना करतायत. थँक्यू. जय हिंद.